अनिल देसाईंनी आरोप केला होता की तुम्ही एबी फॉर्म चोरला आणि उमेदवारी दाखल केली आहे. तर आता काय तुमची भूमिका असणार आहे? तुम्ही अर्ज मागे घेतलाय का आणि निवडणुकीला तुम्ही सामोरे जात आहे? सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की मी नगराध्यक्ष पदाचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि अपक्ष असे 2 फॉर्म टाकलेले होते. ते नगराध्यक्ष पदाचे अर्ज मी मागे घेतलेला आहे. राहिला तुमचा दुसरा प्रश्न का अनिल भाऊंनी जे काय आरोप केले तर चोरीचा, त्यावर 3 तारखेनंतर तुम्हाला सगळे जे उत्तरं भेटतील. मात्र मग त्यांच्या आरोपामध्ये तथ्य आहे की नाही? कारण नाही, जर नाही. एबी फॉर्म जर थेट कसा मिळू शकतो तुम्हाला? नाही, तुम्ही कारवाईची भीती मागे कोणी नाही. कारवाईची अकलपट्टीच केली, कारवाई काय बाकी राहिलेली? अकलपट्टीच केलेली ना. आता कारवाईच्या पेक्षा नाही, कायदेशीर कारवाईला नाही, कोणाच्या दबावाला नाही, कोणाच्या 1 रुपयाच्या पैशाच्या आमिषाला त्याला नाही. आम्ही निष्ठावान शिवसैनिक आहे. कोणत्या याला ह्याच्या खालच्या गोष्टीला घाबरत नाही. कशासाठी आणि कोणत्या पक्षाच्या चिन्हावर राहणार आहात? आज मी स्वतः प्रभाग क्रमांक 5 मध्ये नगरसेवक पदासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने माझी उमेदवारी आहे, ते माघार घेतलेले नाही. त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक 7 मध्ये सागर निवृत्ती लुटे हे मशाल चिन्हावर उभे आहे, तिथं माघार झालेली नाही. त्यानंतर आमच्या उज्ज्वलाताई राजेंद्र होले यांची उमेदवारी प्रभाग क्रमांक 8 मध्ये ते त्या ठिकाणी त्यांची उमेदवारी मशाल चिन्हावर आहे. म्हणजे तिन्ही ठिकाणी मशाल आहे. हो, मशाल हो, चिन्हावरतीच तुम्ही निवडणूक लढवताय. हो, म्हणजे हो. पक्षश्रेष्ठींशी काही याबाबत चर्चा झाली का? त्यांनी पण होकार दिलाय का नाही, इथे निवडणूक लढवण्याचा? नाही, ते 3 तारखेनंतर सांगेल मी. चर्चा झाली एवढं सांगू शकतो, पण काय झालं ते मी 3 तारखेनंतर सांगू शकतो. पण उद्या जर यात आणखी काही कारवाई करण्याचा पक्षाने प्रयत्न केला तर तुमची भूमिका काय? नाही, आम्ही सीधे शेबाबाची नगरी शेजारी शेबाबा फकीर होते, उद्या आम्ही फकीर होऊ. दुसरं काय? आम्हाला प्रपंच चालवतं नाही पक्षाच्यावर. आज फकीर आहे उद्या फकीर होऊ. पक्षासाठी लढायचं. आज जो खरा मूळ वाद चालू झाला तो अपक्ष चिन्हामुळे चालू झालेला आहे. आणि पक्ष चिन्हामुळं जर ते आम्हाला मान्य नव्हतं म्हणून आम्ही पक्ष चिन्हावर भरलेली उमेदवारी. आणि कारवाई तर आमची फॉर्म भरून झाल्यानंतर झालेली. कारवाई त्यापूर्वी नाही झालेली. आमची अकलपट्टीची कारवाई नंतर झालेली. पण ठीक आहे, पक्ष बघल काय पुढचं. नगरसेवक पदाची निवडणूक शिवसेनाचे मशाल चिन्हावरती लढताय. हो. मग नगराध्यक्ष पदाचं का मागे घेतलं? हा, नाही, त्या मागच्या काही थोड्या आहे अडचणी आहे. म्हणजे कसं आहे, आता कसं मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, शिवसैनिक आहे, माझ्याकडे पैसे नाही, काही नाही, सगळ्या गोष्टी ज्या पाहाव्या लागतात. कसं काय? आणि मग ते नसल शेवट काही पक्षाची आमचं काही लोकांची बोलणं होतं. तुम्ही असंही म्हटले होते की ही ठाकरेंची सेना राहिलेली नाही आहे, किती सेना हा, आहे? हो, हा, ते म्हणलेले ते सत्य आहे. त्या भूमिकेवर मी आजही ठाम आहे. काय इथली कोण परिस्थिती चालवतंय एकंदरीत मग? आहे? शिवसेना म्हणजे काय? बाळासाहेब थोरात हे चालवतात शिवसेना इथली. नाही, पण काल उद्धव ठाकरेंनी भाषणात सांगितलं की आतापर्यंत आमचा पक्ष पळवला, आता ED फॉर्म सुद्धा पळवायला लागले. मग तो आरोप तुमच्यावर होता की विखेंवर होता की थोरातांवर होता? आता ती कल्पना मला नाही, कदाचित त्याचं उत्तर उद्धव साहेब देतील. पण माझ्या माहितीनुसार हे उद्धव साहेबने बोललेले, हे आमचे पक्षाचे नेते माननीय खासदार अनिल देसाई साहेब बोललेले, असं मी ते बाईटमधून तुमच्याच माध्यमातून मला कळलेलं आहे. मला महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळाली नाही म्हणून तुम्ही ही रणनीती आखली होती का? नाही, पक्षाला श्रेय दिलाय. नाही, पक्षाला मी श्रेय देऊ शकत नाही. पक्षाचा प्रामाणिकपणे काम करणारा माणूस मी आहे. मला पक्षाला श्रेय नाही द्यायचा, मला पक्ष वाढवायचा आहे. हे जे मी निर्णय घेत आलो हे मी त्यासाठी घेत आलेलो आहे. मला पक्ष टिकवायचा, कारण पक्षाच्या तळागाळात मी झालं, माझे कार्यकर्ते झाले सगळे. यांनी किती मेहनत घेतलेली हे आम्हाला माहिती आहे. आमचं घरदार उजाड झालेले आहे. इतके हाल अपेक्षा सहन केलेले आहे आम्ही, केशे बिशे सगळ्या. पण तुमच्या समोर आता महाविकास आघाडीचे उमेदवार पण राहणार, कसं मैत्रीपूर्ण आता ती महाविकास आघाडी आहे की नाही, एकदा तुम्ही बघा ना. ती काहीतरी क्रांती, काहीतरी ती त्यांचं काय ते पॅनलचं नाव मला कोणतं काहीतरी महाविकास आघाडीकडून नाही, ते तिने क्रांती काढलेली कोणती सेना, क्रांती सेना, पुढं काही लोकक्रांती ना, लोकक्रांती सेना. आता इकडून ती महाविकास आघाडीची लोकक्रांती सेना असेल तर चौकशी करा. जर असली तुम्हाला माहिती झाली तर मलाही कळवा. तुम्ही अनेक वर्षापासून शिवसेनेचं काम करतात, अनेक निवडणुकी लढवल्यात, अनेक निवडणुकी जवळून पाहिल्यात. हो. एबी फॉर्मची पद्धत नेमकी कशी असते पक्षात? नाही, आमच्याकडे पदाधिकारी फॉर्म आणून देत असतात. पक्षाची वरची पुरुष मला माहित नाही. कसं उद्धव साहेब असतील, कोण सचिव असतील, ते कुठं देतात ते मला माहित नाही. पण आमच्याकडं पक्षाचे पदाधिकारी येत राहतात किंवा मुंबईतून लोक पण येत राहतात. कसं काय, काही ठिकाणी याच्या आधी किती असं झालं की पंपाळाबोळी पण झालेली. आमच्या पक्षात नाही, इतर लोकांच्या पक्षामधलं बोलतो. त्याच्यामुळं मुंबईचे पण लोक राहतात आणि पदाधिकारी राहतात. देसाईंनी आरोप केला, मात्र व्यथित झाले नाही का? नाही, व्यथित झालो. आरोपाने नाही व्यथित झालो मी, पण जी कारवाई झाली ना त्या आरोपाला त्याला मी व्यथित झालो. का एवढं प्रामाणिक काम करून जर हा विषय माझ्या या निर्णय जोपर्यंत झाला का मी सगळे आता मागच्या मुलाखतीत मी जवळजवळ बोललेलो सगळं,
त्याच्यामुळे मी त्याला व्यतीत झालेलो आहे. पण 3 तारखेनंतर तुम्हाला याचं सगळं चित्र स्पष्ट होईल. या निवडणुकीत एबी फॉर्म तुमच्यापर्यंत कसे पोहोचले, काय पोहोचले आणि तुम्हाला फॉर्म भरताना आधी का नाही सांगितलं गेलं एबी फॉर्म भरू नका म्हणून? नाही, काय आता मागच्या भूमिका वेगवेगळ्या आहे. मला हे बी फॉर्म दिले ते पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेले. मग काही मुंबईचे लोक होते तर ते त्यांनी दिलेले. तर आता त्याचा खुलासा मी करेल पुढं काय करायचं 3 तारखेनंतर. अनेक जण आता त्या क्रांती सेनेमध्ये आहेत, हा. त्याच्यामध्ये आहेत. हा. त्यांना पण एबी फॉर्म आले होते, त्यांनी ते भरले एबी फॉर्म. आता तो त्यांना माहिती, मला नाही माहिती तो विषय. त्यांनी का भरले नाही किंवा आले का नाही आले मला त्याची कल्पना नाही. म्हणजे आता तुम्ही नगरसेवक पदाचे जे तिन्ही फॉर्म आहे ते अपक्ष म्हणून प्रभागात तुम्ही उभे राहणार आहात. एबी फॉर्म घेऊन मशाल चिन्ह. हो, मशाल चिन्ह अपक्ष नाही. पण आमचं लढाईच मी सांगितलं नाही, पक्ष चिन्हामुळे तर सगळी लढाई चालू झालेली आहे. आणि आम्हाला पक्ष संपवून द्यायचा नाही. पक्षासाठी जो काय त्याग करायची वेळ आली ते करेल. अजून एवढं काही करायची वेळ आली तर ती तयारी आमची. आज एबी फॉर्म तुम्ही नगराध्यक्ष पदाचा मागे घेतली आपली उमेदवारी, काय त्याचं कारण आहे आणि आता कोणत्या पदावर तुम्ही निवडणूक लढवताय, कोणत्या पक्षाकडून? मी एबी फॉर्म जो मागे घेतला माझ्या काही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी आमचं संभाषण चालू आहे. आणि पण त्यामध्ये म्हणजे प्रामुख्याने आपल्या लेवल लोकलला का जे आमच्या पक्षाचे जिल्हा प्रमुख माननीय सचिन कोते आणि तालुका प्रमुख संजय आप्पा शिंदे म्हणजे यांचं कॉन्व्हर्सेशन चालू होतं आमचं. आणि यांच्या विनंतीला किंवा काही वरिष्ठ पक्षाच्या नेत्यांच्या याला मान देऊन मी हा एबी फॉर्म नगराध्यक्ष पदाचा मागे घेतलेला आहे. दुसरं ज्या पक्षावर आम्ही उभे ते नगरसेवकासाठी मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाच्या मशाल चिन्हावर आम्ही उमेदवारी उभी केलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.